हे एव्हरीबडी, मी तेजस्विनी. लेट्स स्टडी लीगल स्टेटस ऑफ अनबॉर्न पर्सन. तर लीगली अनबॉर्न पर्सनला काय स्टेटस आहे ते आपण पाहणार आहोत. तर जनरली आईच्या पोटातील बाळ हे जन्माला आलेलं आहे असंच कन्सिडर केलं जातं. आणि ह्या आईच्या पोटातील बाळाला काही सर्टन लीगल राईट्स आहेत, जसं की प्रॉपर्टी ॲक्वायर करण्याचं राईट. त्याचबरोबर भारतामध्ये अनबॉर्न चाइल्डच्या प्रोटेक्शनसाठी काही लीगल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. तर ते लीगल प्रोव्हिजन्स कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट वन इज सेक्शन 91 ऑफ BNS. तर या सेक्शननुसार जर एखाद्या व्यक्तीने असं एखादं कृत्य केलं असेल, आईच्या पोटातील बाळ जन्माला येऊ नये किंवा जन्माला आल्यानंतर त्याचा मृत्यू व्हावा, म्हणजेच ते बाळ जिवंत राहता कामा नये, म्हणजे त्याच्या जन्मानंतर त्याचा मृत्यू झाला पाहिजे या उद्देशानं अशी कोणती कृती केली असेल, असं कोणतं ॲक्ट केलं असेल तर तो गुन्हा मानला जातो. आणि या क्राईमसाठी, या गुन्ह्यासाठी 10 वर्षाचा कारावास आणि फाईन किंवा बोथ अशी पनिशमेंट दिलेली आहे. आणि यासाठी एक एक्सेप्शन दिलेलं आहे, जर ते ॲक्ट किंवा ती कृती जर गुड फेथमध्ये, म्हणजेच आईचा जीव वाचवण्यासाठी जर ते ॲक्ट केलं गेलं असेल तर ते गुन्हा मानला जात नाही. तर सेक्शन 91 इज वन ऑफ द प्रोव्हिजन फॉर प्रोटेक्शन ऑफ अन अनबॉर्न चाइल्ड. देन नेक्स्ट प्रोव्हिजन कोणती आहे बघूया. तर सेक्शन 456 ऑफ BNSS. तर या सेक्शननुसार असं सांगितलेलं आहे की एखाद्या महिलेला जर फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली असेल आणि त्या काळात ती महिला गरोदर म्हणजे प्रेग्नेंट असल्याचं आढळून आलं, तर त्या महिलेची शिक्षा हायकोर्ट डेथ सेंटेन्सवरून कम्यूट करून लाईफ इम्प्रिझनमेंट करू शकते. म्हणजेच हायकोर्टला पॉवर्स आहेत की त्या महिलेची डेथ सेंटेन्सची शिक्षा ही जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये रूपांतरित करू शकते. तर ही आणखी एक प्रोव्हिजन आहे की अनबॉर्न चाइल्डच्या प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे. नेक्स्ट प्रोव्हिजन काय आहे बघूया आपण. सेक्शन 13 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882. तर हे ट्रान्सफर फॉर बेनिफिट ऑफ अनबॉर्न पर्सन आहे. म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार सेक्शन 13 नुसार जर अनबॉर्न पर्सनच्या बेनिफिटमध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल आणि ते बाळ जन्माला आलेलं नसेल, म्हणजे अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावे ही प्रॉपर्टी थेट हस्तांतरित करता येत नाही. तर कशी हस्तांतरित करणार. तर एखाद्या जिवंत व्यक्तीच्या ताब्यात किंवा त्या व्यक्तीच्या नावे ही प्रॉपर्टी हस्तांतरित केली जाते. जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत असेल तोपर्यंत मूल जन्माला येत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या ताब्यात दिली जाते. आणि जेव्हा ते बाळ जन्माला येईल तेव्हा त्याच्या बेनिफिटमध्ये ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे. तर अनबॉर्न चाइल्डसाठी प्रॉपर्टी राईट दिलेला आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज सेक्शन 20 ऑफ द हिंदू सक्सेशन ॲक्ट. तर ह्या ॲक्टनुसार जर संपत्तीच्या वाटणीच्या वेळी आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी जर बाळ आईच्या पोटात असेल किंवा त्या संपत्तीच्या वाटणीनंतर किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते बाळ जर जन्माला आलं, तर त्या बाळाला त्या वडिलोपार्जित संपत्तीवर इतर जिवंत वारसदारांसारखाच समान हक्क आणि अधिकार राहील, असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. फक्त अट इतकीच आहे की ते बाळ जिवंत जन्माला येणं आवश्यक आहे. तर आणि अशाच आणखी लीगल कन्सेप्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.